बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणातली ही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। ठेवीदारांसाठी ही अतिशय महत्त्वाची माहिती असून ठेवीदारांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। आज 26 ऑगस्ट 2024 रोजी बीडच्या सूर्या लॉन्स या ठिकाणी एक बैठक बोलवण्यात आलेली आहे। ज्या ठेवीदारांनी आतापर्यंत पोलिसांकडे आपल्या ठेवी संदर्भातले पुरावे कागदपत्र सादर केलेले नाहीत, अशा ठेवीदारांनी आज बैठकीला येताना ठेवी संदर्भातले जे काही कागदपत्र आहेत, पुरावे आहेत, पासबुक आहे, हे सोबत घेऊन येण्याचे आवाहन देखील करण्यात आलेले आहेत। आता ही अतिशय महत्त्वाची माहिती आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणात जिल्हा कारागृहात असलेल्या सुरेश कुटे यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या परवानगीने 3 दिवस चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे। गत आठवड्यातच ईडीने ज्ञानराधाच्या विविध शाखांवर छापे टाकले होते। सुरेश कुटे यांनी ठेवीदारांचे पैसे हाँगकाँगला नेल्याचे ईडीच्या तपासामधून समोर आले होते। आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी कारागृहात जाऊन कुटेला हे पैसे हाँगकाँगला कसे नेले याबाबत माहिती विचारली। या चौकशीला कारागृह प्रशासनाने दुजोरा दिला आहे। सुरेश कुटे अध्यक्ष असलेले बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्था नोव्हेंबर 2023 मध्ये कुटे उद्योग समूहावर पडलेल्या प्राप्तिकर विभागाच्या छाप्यानंतर अडचणीत आली होती। 3,70,000 ठेवीदार असलेल्या खातेदारांचे 3,700 कोटी रुपये या पतसंस्थेमध्ये अडकलेले आहेत। या प्रकरणात आतापर्यंत बीड जिल्ह्यामध्ये 42 गुन्हे नोंद झालेले आहेत। दरम्यान सुरेश कुटे हे सातत्याने परदेशातून 10,000 कोटीची गुंतवणूक येत असून याची प्रक्रिया पूर्ण होताच ठेवीदारांचे पैसे दिले जाणार आहेत असा दावा करत आहेत। अटकेनंतरही सुरेश कुटेच्या वकिलांनी न्यायालयातही हीच माहिती देऊन हे पैसे येण्यासाठी प्रक्रिया करण्यासाठी होम अरेस्टची मागणी करत होते। ज्ञानराधा मल्टीस्टेटमधील ठेवीदारांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे। सोमवार रोजी बीडमधील सूर्या लॉन्स या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। या बैठकीत न्यायालयीन लढाई लढण्यासाठी व प्रक्रिया करण्यासाठी चर्चा केली जाणार आहे। सकाळी 11 वाजता सूर्या लॉन्स ही बैठक सुरू होणार आहे। यामध्ये उच्च न्यायालयीन वकील अँड विशाल कदम हे न्यायालयीन लढाईबाबत मार्गदर्शन करणार आहेत। ठेवीदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील कृती समितीचे प्रा सचिन उबाळे यांनी केलेली आहे। ठेवीदारांनी बैठकीस येताना आधार कार्ड, धनादेशाची पावती, पतसंस्थेचं पासबुक घेऊन येण्याचे देखील आवाहन यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। त्यासाठी आज ठेवीदारांनी जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उभा राहून आपल्या लढ्यामध्ये सामील होण्याची गरज आहे।